आज पृथ्वीवर माणूस राज्य करतो. पण एक काळ असा होता जेव्हा माणूस अस्तित्वातही नव्हता. त्या काळात पृथ्वीवर राज्य होतं डायनासोरचं. 15 कोटी वर्षांहून अधिक काळ हे विशाल प्राणी या ग्रहाचे खरे अधिपती होते. पण हे सगळं सुरू कसं झालं? आजपासून सुमारे 23 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिल्यांदा डायनासोर जन्माला आले. तो काळ वेगळा होता. संपूर्ण पृथ्वी एकाच मोठ्या खंडात जोडलेली होती. त्या खंडाला म्हणत पॅन्झिया. हवामान उष्ण होतं, जंगलं घनदाट होती आणि अन्न मुबलक होतं. डायनासोर म्हणजे फक्त मोठे राक्षस नव्हते. ते अत्यंत प्रगत प्राणी होते. ते अंडी घालायचे, वेगाने धावायचे आणि काही तर आजच्या पक्ष्यांचे पूर्वज होते. सगळे डायनासोर हिंस्र नव्हते. काही शांत, शाकाहारी होते. करपात राहणारे, एकमेकांची काळजी घेणारे. तर काही होते भयंकर मांसाहारी, चतुर शिकारी, अचूक हल्ला करणारे. काही डायनासोर आपल्या पिल्लांची विशेष काळजी घेत असत, तर काही समूहात शिकार करायचे. डायनासोरच्या हजारो प्रजाती होत्या. टायरॅनोसॉर्स रेक्स, प्रचंड जबडा, धारदार दात, एका चाव्यात हाडं फोडणारा. ब्रॅकिओसॉर्स, उंच मान, झाडांच्या टोकावरची पानं खाणारा, शांत पण विशाल. वेलोसिरॅप्टर, लहान पण अत्यंत हुशार, समूहात हल्ला करणारा. ट्रायसेरॅटॉप्स, 3 शिंगांचा रक्षक, शत्रूला थेट टक्कर देणारा. डायनासोर जमिनीवरच नाही तर आकाशात आणि समुद्रातही होते. हा होता डायनासोरचा सुवर्णकाळ. ट्रायासिक, जुरासिक आणि क्रिटेशस. पण निसर्गात काहीही कायमचं नसतं. सुमारे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी आकाशातून एक महाकाय उल्का पृथ्वीवर आदळली. उल्का आदळताच पृथ्वी हादरली. भूकंप झाले, ज्वालामुखी जागे झाले, आकाशातून आग पडू लागली. हजारो किलोमीटर दूरपर्यंत आगीचे लोळ उठले. क्षणात संपूर्ण जंगलं जळून खाक झाली. मोठे डायनासोर पळू शकले नाहीत. अन्न नाही, पाणी नाही आणि श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा नाही. आकाशात उडालेली धूळ वर्षानुवर्ष सूर्यप्रकाश अडवून धरून राहिली. पृथ्वीवर थंडी वाढत गेली. झाडं मरू लागली. शाकाहारी डायनासोर उपाशी पडले आणि त्यांच्या मागे मांसाहारीही एक एक करून नष्ट झाले. हा नाश एका दिवसात झाला नाही. तो हजारो वर्ष हळूहळू चालू राहिला. शेवटी पृथ्वीवर एक शांतता पसरली. जिथे कधी डायनासोरची गर्जना होती, तिथे पसरली फक्त शांतता.